नमस्कार डिअर डॉक्टर, या आमच्या खास कार्यक्रमामध्ये मी अपूर्वा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमामध्ये आपण विविध विषयांबद्दल चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथी ट्रीटमेंटबद्दल। आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नम्म वैद्यशाळाचे नामांकित तज्ञ डॉक्टर संतोष इनामदार यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्ते। तर डॉक्टर, वेरिकोज वेन म्हणजे काय याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। आता कसं असते, साधारणतः वेरिकोज वेन्स की हा आजार जो आहे तो सर्क्युलेटरी डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या ब्लड सर्क्युलेशनशी रिलेटेड असणारा आजार आहे। तर आपल्या नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये दोन पद्धतीच्या शिरा असतात, म्हणजे एक असं असतं की जे आर्टरीज असतात ते प्युअर ब्लड म्हणजे शुद्ध रक्त सप्लाय करणाऱ्या आर्टरीज असतात, आणि वेन्स जे असतात ते अशुद्ध रक्त हृदयाकडे घेऊन जात असतात। ॲक्च्युली हे जो फेनॉमेना असतो की जेव्हा वेन्स हा आजार जो असतो, हा वेरिकोज वेन्स हा वेन्सशी संबंधित असणारा आजार आहे। हे वेरिकोज वेन्स म्हणजे काय असतं, तर ॲक्च्युली जेव्हा हे अशुद्ध रक्त आपल्या पायापासून किंवा हृदयाकडे जात असतं तर हे नॉर्मली घडत असतं, पण हे घडत असताना हे कशा पद्धतीनं घडतं तर त्याच्यामध्ये एक टायनी किंवा लहान लहान असे वॉल्व असतात, त्याच्यामध्ये लिफलेट्स असतात, म्हणजे पंपिंग ॲक्शन थ्रू जे अशुद्ध रक्त असतं ते वरपर्यंत जात असतं। मग हे जे असे प्रोसेसने जाऊन मग तिथे नंतर मग शुद्ध रक्त होऊन ते आर्टरीजमधून सर्व शरीराच्या भागांना प्रोव्हाइड केलं जातं। पण आता 90% अशा केसेसमध्ये म्हणजे वेरिकोज वेन्सच्या केसेसमध्ये आपल्याला काय आढळून येतं, तर जेव्हा हे अशुद्ध रक्त हृदयाकडे जात असतं, अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स जात असतं, तर त्याच्यामध्ये ते वाल्व असतात जे झडप असतात, ते झडप थोड्याशा प्रमाणात खराब होतात। म्हणजे काय होतं की त्या वॉल्वचं डॅमेज झालेले असतात किंवा ते वॉल्व इनकॉम्पिटंट झालेले असतात, त्याची क्षमता कमी झालेली असते किंवा लिफलेट्स प्रॉपरली क्लोज होत नाहीत, आणि त्याच्यापासून हा वेरिकोज वेन्स नावाचा आजार चालू होतो। आता मी या शोद्वारे सर्व प्रेक्षक वर्गांना सांगू इच्छितो की हा वेरिकोज वेन्स हा आजार आहे, हे 90% लोकांना पहिल्या स्टेजमध्ये किंवा तो लक्षात येत नाही आहे, त्याच्यामुळे त्याचे साईन सिम्पटम्स परत पुढे जाऊन वाढत जातात। मग त्याच्यामुळे आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की वेरिकोज वेन्स हा आजार अगदी फर्स्ट स्टेजपासून कळणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे। वेरिकोज वेन्स हा आजार सगळ्या स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दोघांमध्ये सुद्धा कॉमनली दिसून येतो, आणि वेरिकोज वेन्स म्हणजे शरीरातली कुठलीही वेरिकोज म्हणजे कुठलीही वेन ही वेरिकोज होऊ शकते। वेरिकोज वेन्सचा अर्थ आहे की जी शीर आपली स्वलन आणि एनलार्ज म्हणजे सुजलेली असते आणि फुगलेली असते, अशा शिरांना आपण वेरिकोज वेन्स असे म्हणतो। आता वेरिकोज वेन्स हा आजार 90% किंवा प्रोबेबली आपल्याला कुठे सापडतो, तर आपल्या पायांच्या शिरांमध्ये, पायांच्या वेनमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो। तर डॉक्टर, आपला टॉपिक असंच चालू राहणार आहे। एक कॉल आलेला आहे, आपण एक कॉल घेऊ। हॅलो नमस्कार, मी सोलापूरमधून प्रवीण बोलतो। ओके, डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी। हॅलो, हां नमस्कार प्रवीण, बोला। हा सर, मी सोलापूरमधून प्रवीण बोलतो। मला एक 4 वर्ष झालं तर माझे पायांना खूप वेदना वगैरे होतात, पायातले जे नस आहेत ते खूप सुजलेले आहेत। बर, अजून काय त्रास होतो? हा सर, अजून काय त्रास होतो? सर मी म्हणजे बसता उठताना मला खूप त्रास होते। मी फॅक्टरीमध्ये काम करतो सर। ओके, मला 4 वर्ष झालं ते प्रॉब्लेम आहे भरपूर। मी ट्रीटमेंट पण घेतलेले आहे सर, पेन किलर्स वगैरे घेतो, परंतु काही कमी होत नाही सर मला त्याच्याने। बर, कोणी वेरिकोज वेन्स आहे असं काही सांगितलंय तुम्हाला? म्हणजे ते डॉक्टरांनी तर काही नाही सांगितलं तर, परंतु माझे पायाचे नस सुजलेले आहेत सर, त्यांचा रंग थोडा हिरवा कलर असं झालेला आहे। आता साधारणतः काय करायला हवं तुम्ही, की आता हे जे लॉंग स्टँडिंग आहे तुमचं, जे जॉब तुम्ही करताय, जे काम तुम्ही करताय, त्याच्यात जे तुम्हाला सारखं उभा राहावं लागतंय, त्याच्यात थोडेसे ब्रेक्स ते उभा राहून जे काम आहे, मी तुम्हाला कामाबद्दल सांगतोय की जे कामामध्ये थोडेसे 20 मिनिटानंतर 30 मिनिटानंतर एक ब्रेक घेऊन थोड्या वेळ बसायचा प्रयत्न करा। ते म्हणजे वेरिकोज वेन्स तुमचे इलेव्हेटेड पोझिशनमध्ये पाय राहिले तर जरा थोडंसं वेनस सर्क्युलेशन चांगलं राहील, आणि तुमच्या कामाचं जे स्वरूप आहे त्या कामाच्या स्वरूपामध्ये 20 मिनिटांनंतर तुम्ही थोडीसं बसण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हा आजार जो आहे तो पुढे बळवणार नाही। क्लिनिकमध्ये नक्की भेटतो सर आपल्याला। ओके, चालेल, ठीक आहे सर। ओके, थँक्यू प्रवीण कॉल केल्याबद्दल। आपल्याला अजून खूप काही माहिती हवी आहे तर डॉक्टरांशी डायरेक्टली येऊन भेटून घेऊन आपण ट्रीटमेंट स्टार्ट करून घेऊ शकता। थँक्यू। तर डॉक्टर, आज आता आपण म्हटलात की वेरिकोज वेन म्हणजे काय,
तर ह्या व्हेरिकोज वेनमध्ये आपण कशा प्रकारे लक्षणे पाहतो? साधारणतः पहिल्यांदा आपल्याला व्हेरिकोज वेन्सची लक्षणं काय असतात हे आता मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. पहिल्यांदा व्हेरिकोज वेन्समध्ये काय होतं की जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे की जे आपल्याला अशुद्ध रक्त आपल्या ह्याच्यामध्ये वेन्समध्ये जे माघारी विड्रॉल म्हणजे रिटर्न आलेलं असतं त्याच्यापासून मग ती वेन्स जे असतात अशा निळसर रंगाच्या आपल्या जे शिरा असतात ते शिरा दिसायला चालू होतात. अगदी स्पायडर वेन म्हणतो आपण, सुपरफिशियल व्हेरिकोसिटी म्हणतो आपण त्याला. अगदी लहान पद्धतीच्या आधी स्पायडर वेन्स म्हणजे अगदी लहान पद्धतीनं तो त्या शिरा आपल्याला मांड्यांवर किंवा मग आपल्या पोटरीवर किंवा मग गुडघ्याच्या मागच्या बाजूला किंवा पिंढऱ्यांवर किंवा मग फूट रिजनला म्हणजे पायाच्या रिजनला आपल्या तिथे दिसू शकतात. मग त्याच्यानंतर त्याचे सिम्पटम्स काय असतात तर त्याचे सिम्पटम्स असे असतात की सुरुवातीला आपल्याला पाय जड येऊ शकतो, तिथे फार काहीतरी दुखावा चालू होतो किंवा मग तिथे परत त्याच्यानंतर पुढची स्टेज होऊन तिथे थोडंसं डिस्कलरेशन होऊ शकतं. ती शीर फुगल्यासारखी एकदम काळसर निळ्या रंगाची किंवा ब्ल्यू रंगाची म्हणजे निळ्या रंगासारखी शीर फुगलेली दिसते आपल्याला. तिथे जाऊन तिथे मग थोडंसं इचिंग चालू होतं, त्याच्यानंतर बर्निंग सेन्सेशन यायला चालू होतं. मग तिथे थोडंसं तिथली जी स्किन असते ती एकदम तडकली जाते किंवा एकदम ड्राय पडते. मग त्याच्यामुळे ही स्टेज अशी असते की त्याच्यामध्ये ते व्हेरिकोज एक्झिमासारखे सिम्पटम्स दिसायला चालू करतात. मग हळूहळू त्याचे सिम्पटम्स हेवीनेस ऑफ लेग्स म्हणजे पाय उचलताना त्रास होतो किंवा मग असं उठताना बसताना पायामध्ये क्रॅम्प येऊ शकतात, अचानकपणे पाय असे आकडल्यासारखे होतात आणि अशी सुरुवात होऊन मग त्याच्यानंतर त्याचे पुढे जाऊन रूपांतर त्याचं व्हेरिकोज वेन्समध्ये होऊ शकतं. तर डॉक्टर आपल्याला अजून एक कॉलर रेडी आहे, आपण एक कॉल घेऊ. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपलं नाव? माझं नाव शंकर शिंदे सर. ओके, कुठून बोलताय शंकर? मी दादरवरनं बोलतो. ओके, डॉक्टर आहेत, मी कॉल कनेक्ट करते, बोला डॉक्टरांशी. हां बोला शंकर. सर नमस्ते. नमस्ते. शंकर शिंदे बोलतोय. हां बोला. मला व्हेरिकोज वेन्स आहे सर. हां कधीपासून आहे? सर कधीपासून आहे? आता 8 वर्ष झालं सर. बरं. हां जर त्याला ऑपरेशन झालं सर एक पायाचं. बरं. हां हो, ते अजून एक दुसरं पाय आहे लेफ्ट हँडला पण ते परत तेच रिप्लेशन होतं सर. बरं. म्हणजे 8 वर्षापासून हा त्रास आहे, एक ऑपरेशन झालेलं आहे तुमचं. तर शंकर आता असं आहे की मी तुम्हाला असा सल्ला सांगू इच्छितो की आता जे तुमचं जे आता त्रास काय होतोय, आता पुढे दुसऱ्या पायांना काय त्रास होतोय ते मला सांगू शकाल? हा सर, ते आपले शिरा वगैरे ते दुखून येतात सर. हो का? बरं. आता कसं असतंय की आता हा जो ऑपरेशनचा जो पर्याय आहे तो परमनंट नाही, कारण आता ऑपरेशन जे झालेलं असते ते एका पायाला झालं तरी त्याच पायाला परत दुसरे व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात. आपल्या शरीरामध्ये भरपूर अशा वेन्स असतात, पायाचे जी नसा असतात त्या वेन्समध्ये जे भरपूर दुसऱ्या वेन्समध्ये सुद्धा व्हेरिकोसिटी होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही आता मुळापासून बरं करण्याच्या मार्गाला गेलं पाहिजे. आमच्याकडे ह्याची ट्रीटमेंट आहे, तुम्हाला परत ऑपरेशन करायची गरज लागणार नाही, पण आम्हाला तुमचे रिपोर्ट्स गरजेचे असतात, कारण त्याच्यात आम्हाला DVT म्हणजे तुमचा डीप वेन थ्रोम्बोसिस हे रूल आउट करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित चेक केलं जातं, क्लिनिकली तुम्हाला तपासून मग तुम्हाला त्याच्यावर उपचार केले जातात. पण विना शस्त्रक्रिया करून सुद्धा आपल्याला ह्याच्यातून उपाय निघण्याची शक्यता आहे. असे बरेचसे पेशंट्स आम्ही कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही शंकर आवर्जून आमच्या जवळच्या मुंबईच्या शाखेमध्ये, दादरला शाखा आहे आमची, तिथे संपर्क साधू शकता. ओके सर. ओके शंकर, दुर्लक्ष करू नका. डॉक्टर सांगितल्या प्रकारे लवकरात लवकरच येऊन डॉक्टरांशी भेट घ्या आणि ट्रीटमेंट स्टार्ट करून घ्या. फोन केल्याबद्दल धन्यवाद. त्यासोबतच आपण यामध्ये कोणकोणती कारणे पाहतो आणि हे प्रॉब्लेम आपण कोणकोणत्या लोकांमध्ये दिसून येतात आपल्याला? साधारणतः कसं असतं की हा जो व्हेरिकोज वेन्स आहे, ह्या व्हेरिकोज वेन्सला कुणाला होऊ शकतो किंवा याची कारणं काय आहेत किंवा कुठल्या वर्गांना जास्त प्रमाणात दिसतो, त्याची मेन कारणं काय आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता पहिलं आणि इम्पॉर्टंट कारण आहे की त्याचं म्हणजे पहिलं इम्पॉर्टंट कारण आहे की ओव्हरवेट. त्याच्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट कारण आहे की ते जॉब प्रोफाईलमध्ये परत 2 गोष्टी असतात. त्याच्यातमध्ये म्हणतो आपण लॉंग स्टँडिंग आणि दुसरा आहे त्याच्यातमध्ये प्रोलॉंग सिटिंग. त्याच्यानंतर थर्ड आणि इम्पॉर्टंट आहे की हेवी वेट लिफ्टिंग, म्हणजे हे थर्ड कॉज आहे. फोर्थ इम्पॉर्टंट कॉज आहे की मेकॅनिकल इंजुरी, म्हणजे अचानकपणे झालेली इंजुरी, त्या वेन्सला अचानकपणे झालेली इंजुरी. आणि पाचवं महत्त्वाचं कारण आहे की प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तुम्हाला व्हेरिकोज वेन्स दिसून येतील. ते व्हेरिकोज वेन होऊ नये म्हणून
रुग्ण असो किंवा काही प्रेक्षक असो, जर त्यांना असं मॅनेजमेंट करायचं आहे की होऊ नये म्हणून, तर त्यासाठी आपण घरामध्ये कशा प्रकारे त्याला मॅनेज करू शकतो? बरोबर आहे की आता हा मॅनेजमेंटसुद्धा फार इम्पॉर्टंट भाग आहे की जेणेकरून आपण आता व्हेरिकोज वेन्स होऊ नये म्हणून काय मॅनेजमेंट केली पाहिजे किंवा काय करायला हवं की जेणेकरून आपल्याला व्हेरिकोज वेन्स झाले नाही पाहिजेत, किंवा आता हे लॉंग स्टँडिंगचे वर्किंग प्रोफाईल्स आहेत किंवा प्रोलॉंग सेटिंगचे आहेत, तो जॉब सोडणं किंवा तो जॉब चेंज करणं हे शक्य नसल्या कारणानं आपण त्याचे प्रिकॉशन्स म्हणजे आपण त्याचे मॅनेजमेंट करू शकतो. तर ती मॅनेजमेंट कशी करता येईल याच्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायला पाहिजे की तुम्ही पहिल्यांदा जर व्हेरिकोज वेन्स झाले असतील किंवा होणार असतील किंवा स्लाइटली स्पायडर वेन्स असतील तर स्टॉकिन्स वापरायला चालू केले पाहिजे. स्टॉकिन्स वापरल्याने काय होतं की तिथे थोडं प्रेशर येतं, प्रेशर दिल्याने ते वेन्स परत कॉम्पिटंट जे झालेले असतात ते रेग्युलर फ्लो करू शकतात. वॉल थोडेसे डॅमेज असतात, अगदी 5-10% डॅमेज असतात, ते परत वर्किंगमध्ये राहू शकतात आणि त्याच्यातून थोडंसं तुमची क्रिया चांगली व्हेरिकोज वेन्सच्या 2nd-3rd ग्रेडमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. परत दुसरं की जेव्हा स्टॉकिन्स यूज केल्यानंतर दुसरं की तुम्ही रेग्युलर वॉकिंग करू शकता. रेग्युलरली तुमची चाल जर राहिली तर तुमचे सर्क्युलेशन चांगले राहतात, त्यामुळे सर्क्युलेशनसाठी तुम्ही रोज वॉकिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यानंतर थोडेसे सायकलिंग हे सारखे व्यायाम करू शकता. सायकलिंग केल्यानंतर तुमचे जे पायाच्या जी नसा आहेत, पायाच्या जी वेन्स आहेत, त्या वेन्समध्ये थोडं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीनं राहतं. मग हे ब्लड सर्क्युलेशन जर चांगल्या पद्धतीनं जर राहिलं तर मात्र व्हेरिकोज वेन्स होऊ शकणार नाहीत तुम्हाला, ह्याची तुम्ही काळजी घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जो आहे की आता डाएटमध्ये जर तुम्ही विचारलं तर साधारणतः तुम्ही जो सॉल्ट रिच डाएट आहे म्हणजे मिठाचे प्रमाण जास्त असणारं डाएट घेऊ नये किंवा मग जास्त मिठाचे प्रमाण कमी करावे. बीटरूटचा ज्यूस जो आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये गुणकारी असू शकतो आणि जेणेकरून तुम्हाला आता जेव्हा लॉंग स्टँडिंगचे तुमचे बिझनेस किंवा तुमचा जॉब असेल तर थोड्या वेळानंतर एक अर्ध्या तासानंतर 45 मिनिट्सनंतर कुठेतरी सिटिंग पोझिशन्समध्ये राहणं गरजेचं आहे. ज्यांचा सिटिंग जॉब आहे त्यांनी कुठेतरी हाफ अवर नंतर किंवा मग 45 मिनिट्सनंतर थोडंसं चालून येणं गरजेचं आहे किंवा काहीतरी कामानिमित्त उठणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून वेनस प्रेशर वाढणार नाही. थोड्या स्मॉल ब्रेक्समधून ते स्मॉल ब्रेकमधून थोडं बसताना उठता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं की आपल्याला जे लॉंग स्टँडिंग आहेत त्यांनी थोडं बसण्याचा प्रयत्न करावा आणि जे प्रोलॉंग सिटिंग आहेत त्यांनी थोडंसं चालण्याचा किंवा थोडीशी चाल ठेवण्याचा प्रयत्न करावा आफ्टर द इंटरव्हल ऑफ 30 मिनिट्स, म्हणजे 30 मिनिटाच्या इंटरव्हलनंतर 20 मिनिटाच्या इंटरव्हलनंतर हे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण जे काही प्रोसेसमध्ये किंवा काही रुग्णांमध्ये आम्हाला असं आढळून आलं की काही रुग्ण त्याच्यावर गरम पाणी वगैरे ओततात किंवा मग ते दुखतोय पाय म्हणून थोडंसं गरम पाणी वगैरे, ह्या सगळ्या प्रोसिजर्सला जाऊ नये. कारण ह्या प्रोसिजर्समध्ये रुग्णांच्या वेन्सला जास्त त्रास होतो, तो तात्पुरता इफेक्ट होतो, त्याच्यानंतर परत ते वाढू शकतात. गरम पाण्याने किंवा त्याने पाणी टाकल्याने तो आजार कमी होत नाही, तात्पुरता त्याचा रिलीफ मिळते, पण मात्र तो आजार बळावू शकतो. आणि दुसरं आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आत्ताच्या नवीन युगात जे हाय हिल्स जी वापरायची पद्धत आहे ते सुद्धा हाय हिल्स थोडे टाळले पाहिजेत. कारण हाय हिल्स जो सुद्धा तुमच्या व्हेरिकोज वेन्ससाठी थोड्या रिस्की असतात. कारण हाय हिल्स यूज केल्यानंतर वेनस प्रेशरसुद्धा वाढू शकतं. वेनस प्रेशर वाढल्यानंतर मूळतः स्त्रियांमध्ये ओबेसिटी हे थोड्या प्रमाणात असते, त्याच्यामुळे हाय हिल्स थोडे अवॉइड केले तरीसुद्धा तुम्ही व्हेरिकोज वेन्सपासून बचावू शकता. आणि दुसरं आणि लास्ट आणि फॉरमोस्ट नाही पण लास्टली तुम्ही तुमच्या कमरेभोवती खूप टाईट क्लोथिंग्स वगैरे घालू नये किंवा त्याच्यामुळे काय होतं थोडं प्रेशरायझेशन होतं आणि त्याच्यामुळे थोडं वेनस सर्क्युलेशन तुमचं डिस्टर्ब होऊ शकतं. अशी काही कारणं आहेत ज्याच्यामध्ये आपण मॅनेजमेंट करू शकतो. अशा मॅनेजमेंट्समध्ये तुम्ही जर रेग्युलर वॉकिंग ठेवलं, तुमचं रेग्युलर सायकलिंग ठेवलं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर तुम्ही व्हेरिकोज वेन्सपासून बचावू शकता. परत आता इम्पॉर्टंट आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा ज्यांना व्हेरिकोज वेन्स झाले असतील किंवा व्हेरिकोज वेन्स होण्याची शक्यता असेल त्या लोकांनी आपले पाय इलिव्हेटेड पोझिशन्समध्ये ठेवावे. म्हणजे इलिव्हेटेड पोझिशन्समध्ये थोडेसे वरच्या बाजूला ठेवावे. म्हणजे ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही इलिव्हेटेड ठेवलं तर वेनस सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याला प्रोप्टअप पोझिशन मिळते आणि प्रोप्टअप पोझिशन मिळाल्यानंतर इलिव्हेटेड पोझिशन्समुळे रक्तप्रवाह जो हृदयाकडे जात असतो तो इझिली होण्यास थोडीशी मदत होते. म्हणजे ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की आपल्या लेग्स किंवा आपल्या पायाची पोझिशन ही नेहमी इलिव्हेटेड असावी. थोड्याफार प्रमाणात थोड्या इंटरव्हल्समध्ये आपण इलिव्हेटेड ठेवली तर आपल्याला त्याच्या व्हेरिकोज वेन्सपासून बचाव होऊ शकतो. आणि जर व्हेरिकोज वेन्सची नुकती सुरुवात झाली असेल किंवा अगदीच मायनर फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही लगेच स्टॉकिन्स यूज करायला चालू करा. त्याच्यातून तुम्हाला ग्रेड 2 किंवा ग्रेड 3 किंवा तो व्हेरिकोज वेन्सचा आजार वाढण्याची शक्यता कमी असते. अजून एक कॉलर रेडी आहे. हॅलो हॅलो
हॅलो. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव महेश आहे. मी महेश. पुण्यामधून बोलतोय. ओके, कुठून बोलताय आपण? डॉक्टरांशी बोलायचं आहे मला. ओके ओके, नक्की सर, डॉक्टर आहेत, बोला डॉक्टरांशी. मी कॉल कनेक्ट करते. हां, नमस्कार महेश, बोला. हा सर, मी महेश बोलतोय पुण्यावरून. हां, बोला सर की. मला व्हेरिकोज वेन झाला, एक 3-4 वर्ष झाली सर. बरं. हां. पण मला म्हणजे डॉक्टरने सांगितलं होतं की व्हेरिकोज वेन झालाय. पण मी ते केअरलेस केल्यामुळे सर ते नंतर मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर मला सांगितलं की व्हेरिकोज अल्सर झालाय म्हणून. बरं. तर त्याबद्दल होमिओपॅथीमध्ये सर ट्रीटमेंट काय असेल सर? बरं महेश, आता तुम्ही जे सांगितलं ना की थोडं दुर्लक्ष केल्यामुळं व्हेरिकोज अल्सर झाल्याची कंडिशन आहे. तर आता थोडक्यात मी जसं सांगितलं तुम्हाला महेश, की आता जे व्हेरिकोज अल्सर झाला म्हणजे जखम झाल्यासारखं झालेलं आहे तिथे. तर त्याच्यातून जे पाणी वाहतंय किंवा त्याच्यातून जे घाण वाहते किंवा पस कलेक्शन जे होतं आहे त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये आमच्या नमा वैद्यशालेमध्ये एकदम चांगली ट्रीटमेंट आहे, जेणेकरून तो अल्सरेटिव्ह कंडिशन भरून येईल, जेणेकरून हेल्दी ग्रॅन्युलेशन्स ऑफ टिश्यू म्हणजे तिथली अल्सरेटिव्ह कंडिशन जी आहे ती जखम भरी करण्यासाठी प्रयत्न करतो. तर तुम्ही आता हे स्टेज आहे, ह्या स्टेजमध्ये, कारण आता ही स्टेज जी आहे तुमची अल्सरेटिव्हची ती 3rd स्टेज आहे. तर 3rd स्टेजमध्ये तुम्ही आमच्याकडे ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करावी, कारण होमिओपॅथीमध्ये असं असतं की जेव्हा आता हा स्टेज, ह्याच्या पुढची स्टेज म्हणजे अल्सरेटिव्ह स्टेजमध्ये तुम्हाला DVT म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस होण्याची शक्यता असते, जी तुम्हाला जसं मी या शोमध्ये सांगितलं. मग ती जी डीप वेन थ्रोम्बोसिस ही मेडिकल एमर्जन्सीची कंडिशन आहे. ती कंडिशन येण्याच्या आधी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. पहिला थोडासा हलगर्जीपणा झाला आहे, पण आत्ता मात्र ते करू नका. होमिओपॅथीमध्ये तो अल्सर पूर्णतः जरी नॉन हिलिंग असला तरी लवकरात लवकर बरा केला जातो, कारण कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन दिलं जातं इथे. जी आमच्या नमा वैद्यशालेमध्ये जे कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन दिलं जाते त्याच्यामुळे जे अल्सरेटिव्ह तुमची कंडिशन आहे तिथं जी जखम झालेली आहे ते जखम बरं करण्यासाठी किंवा लवकरात लवकर भरून येण्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. तर तुम्ही लवकर ट्रीटमेंट मिळेल का मला सर? कुठे काय म्हणता सर? हा आजार हो कायमस्वरूपी. हॅलो, हां महेश, काय म्हणजे पूर्ण जाईल का तो? हो महेश, आता तुम्ही जो प्रश्न विचारला की कायमस्वरूपी त्याचं कमी होईल का, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हो, हे कायमस्वरूपी कमी करता येईल आपल्याला. व्हेरिकोज वेन्स हा जो आजार आहे तुम्हाला थोडी मॅनेजमेंट सांगितली जाईल की बाबा कशी त्याची काळजी घ्यायची, आणि तो जो आजार आहे जेणेकरून पुढे बळवणार नाही आणि तो कायमस्वरूपी किंवा मग बऱ्यापैकी कसा कव्हर करता येईल होमिओपॅथीमध्ये ते आम्ही पाहीन. तर ते लवकरात लवकर तुम्ही आमच्या नमा वैद्यशालेच्या शाखेमध्ये संपर्क साधा. ओके ओके सर. पुण्यामध्ये शाखा आहे ना सर तुमची? हा, पुण्यामध्ये डेक्कनला शाखा आहे. डेक्कनमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. ओके ओके सर, धन्यवाद. ओके महेश, कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपला. तर डॉक्टर, आपण व्हेरिकोज वेन बद्दल तरी सांगतच आहातच, त्या सोबतच आता आपण म्हटलो की नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन्स ट्रीटमेंट बद्दल. ओके, सो आता नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथी मेडिसिन म्हणजे काय, याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगा. आता आम्ही जी नमा वैद्यशाला आहे इथे आम्ही हे अशा पद्धतीची ट्रीटमेंट देतोय. तर हे नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिन्स हे काय असतात हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता नॅनो म्हणजे काय, तर अगदी लहान, अगदी स्मॉल फॉर्ममध्ये, म्हणजे नॅनोलॉजी हे सर्वांना परिचयाचं आहे. तर नॅनोलॉजीमध्ये आपण काय करतो, तर मिनिमम वापरतो. म्हणजे आमच्याकडे काय असतं की होमिओपॅथीमध्ये आम्ही मिनिमम डोस देतो, म्हणून त्याला नॅनो असं नाव दिलेलं आहे. नॅनो जेनेटिक्स म्हणजे काय असतात की जेव्हा आपल्या आईवडिलांपासून काही गुणसूत्र आपल्याला आलेले असतात, म्हणजे ते बेसिक गुणसूत्र असतात ज्याच्यामध्ये आपण त्याच्या आधारावर आमचे होमिओपॅथिक मेडिसिन बेस्ड असतात. साधारणतः कसं असतं की दोघा व्यक्तींना जर समज फीवर आला तर एक व्यक्ती कंटिन्युअसली एका घरातून रेस्टलेस आहे आणि एक व्यक्ती एका रूममध्ये झोपून आहे किंवा नॉन रेस्टलेस आहे. तर हे जे फीचर्स असतात, हे जे सेन्सेशन असतात, हे जेनेटिकली येतात तुम्हाला. त्यामुळे आपण हे आईवडिलांपासून आलेल्या गुणसूत्राच्या आधारावर सुद्धा आम्ही तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट देत असतो, म्हणजे ते कन्सिडरेशनमध्ये घेतलं जातं. नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे मध्ये काय पाहतो आम्ही, तर कॉन्स्टिट्यूशनल मेथडमध्ये आम्ही व्यक्तीचे फिजिकल, मेंटल आणि जनरल, म्हणजे फिजिकल, मेंटल आणि जनरल हे तिन्ही कॉन्स्टिट्यूशन आम्ही लक्षात घेतो आणि त्याच्यानंतर ते होमिओपॅथिक मेडिसिन्स आम्ही तयार करत असतो. म्हणजे काय की थोडक्यात असं की आमच्या नमा वैद्यशालेमध्ये आम्ही
तुम्हाला नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथिक मेडिसिनद्वारे तयार केलेले आमच्याकडे ॲडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युलाज आहेत, जे तुम्हाला औषधी रूपात आम्ही देत असतो, जे अशा क्रोनिक आजारांसाठी फार गुणकारी आहेत आणि असे पेशंट्स आमच्याकडे बऱ्यापैकी सोल्युशनसाठी येत असतात आणि सोल्युशन मिळत आहे त्यांना. तर डॉक्टर, आता वेळ झालेली आहे आपला कार्यक्रम संपवण्याचा. आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी परिपूर्ण माहिती आपल्या सर्वांना प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज आपण जाणून घेतलो की व्हेरिकोज वेन म्हणजे काय, त्यासोबतच नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल होमिओपॅथी ट्रीटमेंटबद्दल. तर जर आता आपल्यालाही जर अशा प्रकारे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघतो की जसं की मी आपल्याला सांगितले काही असे त्वचा रोग असो किंवा त्यासोबतच काही अस्थमा, ॲलर्जी, त्यासोबतच काही BP, डायबिटीज वगैरे, त्यासोबतच आपण आजकालच असं काही महिलांमध्ये जसं की हार्मोनल्स प्रॉब्लेम असो, थायरॉइड प्रॉब्लेम असो, PCODचा प्रॉब्लेम असो, तर या सर्व रोगांवर नम्म वैद्यशाळामध्ये एक कायमस्वरूपी आपल्याला इलाज भेटणार आहे, ना की लाईफ लॉंग तुम्हाला मेडिसिन्स असणार आहे. त्यासोबतच असं मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर आपल्यालाही अशा ह्या प्रॉब्लेम्सवर एक परमनंट सोल्युशन जर काय हवं आहे तर आपणही येऊन डॉक्टरांशी भेटू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल डॉक्टरांशी शेअर करू शकता आणि ट्रीटमेंटही स्टार्ट करून घेऊ शकता. त्यासोबतच मी तुम्हाला सांगू इच्छिते की नम्म वैद्यशाळाचे शाखे जसं की ब्रँचेस कुठं कुठं आहेत, परत एकदा की मुंबईमध्ये दादर येथे, पुणेमध्ये डेक्कन येथे, त्यासोबतच सोलापूर शिंदे चौकामध्ये. आणि जर आपल्याला अजून काही ब्रँचेस हवे आहे तर अपकमिंग ब्रँचेस आपले आहेत नाशिक, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणी यांची लवकरात लवकर ब्रँचेसची सुरुवात होणार.